शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत। दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या कोण होता शिवाजी या पुस्तकाचं शीर्षक आक्षेपार्ह असल्याचा साक्षात्कार संजय गायकवाड यांना अचानक झालाय। एका लग्न समारंभामध्ये पुस्तक वाटप करताना हे पुस्तक त्यांच्या नजरेला पडलं। त्यानंतर त्यांनी पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या संघर्षा बुक गॅलरीच्या प्रशांत आंबी यांना मध्यरात्री फोन केला आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि ऑडिओ क्लिप ती आपलीच असल्याचं छाती ठोकपणे सांगितलंय। दरम्यान प्रकाशकांनी तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं। मात्र एखाद्या लोकप्रतिनिधीची सातत्याने घसरणारी भाषा आणि त्यावर पक्षाकडनं कानाडोळा केला जाणार आहे असेल तर हे कितपत योग्य आहे असा सवाल विचारला जातोय। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गायकवाडांना समज देणार का पाहणं महत्त्वाचं आहे। तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून। हा, तर तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणता का? ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते। अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे। काय माहिती घ्यायची गरज नाही मला। मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता। तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा। काय पुस्तक वाचायची गरज नाही मला। शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते। इतिहास 16व्या शतकातला आहे, ते नको सांगू तुम्हाला। मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला। तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहिती आहे मला। मग तू काही शासन शिकू नको। लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हसडल्या। त्याला मी जीभ हसडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हसडलीच पाहिजे। आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही। अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारचे ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं विचित्र ठिकाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे। अत्यंत अश्लील भाषेमध्ये म्हणजे एखादा आमदार अशी घाणेरडी भाषा वापरूच कसा शकतोय आणि अशा लोकांना आपण निवडून देतोय। ते मला आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देत होते। त्याच्यानंतर ते मला तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीनं सुद्धा धमक्या देत होते। तरीसुद्धा मी त्यांना वारंवार हे सांगत होतो की तुम्ही पुस्तक वाचा, पण त्यांना तो पर्याय नकोसा होता, कारण की त्यांना वाचनाची सवय अजिबात नसणार आहे। तर यावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी संजय गायकवाड यांना सल्ला दिलाय, तर विजय वडेट्टीवार यांनी थेट इशाराच दिलाय। आमदार गायकवाडांना माझी विनंती, आपण आता ह्या अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊ नये। याच्यामध्ये पूर्वी काही सगळे त्या बाबतीत निकाल झालेले पूर्वीच। त्याला त्या प्रकाशकाला सरकारने प्रोटेक्शन दिलं पाहिजे बिलकुल, आणि त्या आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे। संजीव आहे ना, संजीव, त्याला संजय काय नाव, संजय गायकवाड। संजीवला जर त्या प्रकाशकाला हात लावला तर संजीवला गंजू करून सोडू, हे लक्षात ठेवा त्यांनी संजयने।